सुरेश दस यांना आव्हान आहे की त्यांनी लॉंग मार्च सारख्या संवेदनशील आंदोलनात बेजबाबदारपणे आणि तारतम्य न ठेवून केलेलं विधान चुकीचं आहे, निंदनीय आहे। पण दुसरीकडे जितेंद्र आव्हाड, सुरेश दस या दोघांचं जे काही राजकीय व्यक्तिगत भांडण आहे, त्या भांडणात लॉंग मार्च सारखा संवेदनशील विषय जितेंद्र आव्हाड पुढे आणत आहेत। त्यांच्याकडून आम्हाला ही अपेक्षा नाही आहे। त्यांना जर लॉंग मार्च संदर्भात एवढीच कनवळा असती तर परभणीहून निघालेल्या 40 दिवसाच्या या लॉंग मार्चमध्ये त्यांनी एकदा तरी जाऊन भेट दिली असती। पण जितेंद्र आव्हाड एकदाही या लॉंग मार्चमध्ये सहभागी झाले नाहीत। चालणाऱ्या आमच्या आया बहिणी काय खातायत, कुठं राहतायत, कसे चालतायत, त्यांचे पाये किती फुटलेत, पोलिस त्यांना कशा पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न करतायत, 60, 70, 100 लोक त्यांना पाठबळ देण्यासाठी कोणताही प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केला नाही। आणि आज सुरेश दसवरती टीका करण्याच्या आडून लॉंग मार्च सारख्या संवेदनशील भावनिक आंदोलनाला बदनाम करण्याचं काम जितेंद्र आव्हाड यांनी करू नये। आम्हाला त्यांच्याकडून मोठी अपेक्षा आहे। त्यांनी आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना हा मुद्दा संसदेत मांडण्याची मागणी करावी। कोणत्याही परिस्थितीत सोमनाथ सूर्यवंशीचं जे हत्याकांड झालंय त्या पोलिसांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। ही लढाई परभणीचे भीमसैनिक स्वाभिमानाने लढतायत। बाहेर मुंबईत बसून या लॉंग मार्चचं श्रेय घेता आलं नाही म्हणून लुडबुड करून हे आंदोलन आणि परभणीचे जे काही स्वाभिमानी भीमसैनिक आहेत, ज्यांनी संविधान वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावली, त्यांना बदनाम करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये। त्यांना बदनाम करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये अशी ऑल इंडिया पॅंथर सेनेची भूमिका आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।